नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय. अलोनी काका. मार्मिक हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं साप्ताहिक, ज्याने शिवसेनेला घडवलं एका तऱ्हेने. त्याच्या दुसऱ्या पेजवर नेहमी एक अकबर इलाहाबादी यांचा शेर येतो. आजही येतो की नाही मला माहित नाही, पण पूर्वीच्या मार्मिक अंकांमध्ये मी नेहमी तो बघितलाय. तो शेर अकबर इलाहाबादी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिला, जेव्हा इंग्रजांची हुकूमत खूप होती, बरेच अत्याचार व्हायचे. आणि तो शेर आहे, खींचो न कमानों को, खींचो न कमानों को, न तलवारें निकालो, न तलवारें निकालो, जब तोप मुकाबिल हो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. धनुष्याचे बाण ओढू नका, तलवारी काढू नका. जर समोरून तोफ असेल तर तिला तोंड देण्याकरता अखबार काढा, पेपर काढा, न्यूजपेपर काढा. आणि ते अत्यंत समर्पक आहे. आणि मार्मिकने दाखवलं की व्यंग्यचित्रांच्या मार्गाने किंवा माध्यमातून सत्ताधीशांवर कशी टीका करता येते आणि लोकमानस कसं बदलता येतो. त्यानंतर सामना आला. सामना हे वर्तमानपत्र आलं शिवसेनेचं, जे मुखपत्र होतं. आणि त्याचे संपादक संजय राऊत साहेब नंतर झाले. संजय राऊत साहेबांचा जी शैली आहे लिखाणाची, ती खूपशी बाळासाहेबांसारखी आहे. त्यामुळे बाळासाहेबांना ते खूप आवडले. आणि सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आजही नेहमी कोट केलं जातं की असं शिवसेनेची पॉलिसी आहे. हे ते प्रत्येक जी महत्वाची गोष्ट आहे शिवसेनेबद्दल आणि आताच्या उद्धव सेनेबद्दल, ती सामनामध्ये येते. शिवसेनेचे मुख्य जरी उद्धव ठाकरे साहेब असले, तरी खरं म्हणजे ती शिवसेना संजय राऊत साहेबांमुळे चालते. संजय राऊत साहेबांचा लढाऊपणा, त्यांचं वक्तृत्व, त्यांचा हजरजबाबीपणा, ते वन मॅन आर्मी आहेत ऍक्च्युअली. जरी त्यांचे मत आम्हाला आवडत नाहीत, ते आमच्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या विरुद्ध असल्यामुळे मला त्यांचं आमचं काही फारसं पटत नाही. पण काय असतं, आयुष्यामध्ये काही विरोधक तुम्हाला खूप आवडतात, जरी त्यांची मतं आपल्याला आवडत नसली तरी. संजय राऊत हे त्यापैकी आहेत. मी त्यांचं हिंदुत्वावरचं प्रेम बघितलं. संजय पुनाळेकर हे जे फेमस ॲडव्होकेट आहेत, त्यांनी सनातनच्या काही लोकांची बाजू घेऊन कोर्टामध्ये लढाई दिली. जे कॉम्रेड पानसरेंच्या हत्येमध्ये ज्यांच्यावर आरोप होते वगैरे वगैरे, तेव्हा ॲडव्होकेट संजय पुनाळेकरांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं. पण तरी सुद्धा जेव्हा त्यांचा सत्कार अरेंज झाला, तेव्हा तो सत्कार मुंबई पत्रकार संघामध्ये संजय राऊत साहेबांच्या हस्ते झाला. संजय राऊत साहेब घाबरले नाही तिथे येण्याकरता की बाबा हा कॉन्ट्रोवर्शियल माणूस आहे, याच्याशी काय असोसिएट व्हायचं. संजय राऊत साहेबांना सरकारने 100 दिवस जेलमध्ये ठेवलं, तरी त्यांचा आत्मविश्वास डळमळला नाही. त्यांनी माफी नाही मागितली, त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. महाराष्ट्रात आज एक फार मोठा खंदा वीर आहे, तो हिंदुत्वाकरता लढणारा माणूस आहे. आणि जेव्हा त्यांच्या आजारपणाची बातमी कळली, तेव्हा खूप वाईट वाटलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना लवकर बरे व्हा म्हणून शुभेच्छा पाठवल्यात. पूर्ण महाराष्ट्र आज संजय राऊत साहेबांच्या
फास्ट रिकव्हरी करता नक्कीच प्रार्थना करत असेल, कारण संजय राऊत साहेबांची गरज या महाराष्ट्राला आहे. ते आमचे विरोधक जरी असले तरी आम्हाला ते हवे आहेत. भगवंताच्या चरणी प्रार्थना की त्यांची तब्येत परफेक्ट हो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद.